वसई विरार शहर महानगरपालिका अजून स्वच्छ व्हावी आणि कचऱ्याचा प्रश्न निकाली लागावा. कोणत्याही प्रकारचा परिसरामध्ये कचरा डम्पिंग होणे म्हणून महानगरपालिकेने एक ॲपची निर्मिती केली आहे आणि ह्या ॲपची निर्मितीमुळे अजून वसई विरार अजून स्वच्छ होणार यासाठी आम्ही बोलण्यासाठी उपमहापौर मार्शल लोपिस यांच्याकडे आलेलो आहोत. मार्शल साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही जी ॲपची निर्मिती केली ही संकल्पना कशी काय आली? गेल्या 5-5.5 वर्ष प्रशासकीय राजवट होती आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे प्रशासकीय राजवटीमध्ये या महानगरपालिकेची काम करण्याची मानसिकताच नव्हती. परंतु ज्या वेळेला आमची बॉडी बसली आणि ज्या वेळेला महापौर उपमहापौर आम्ही बसलो त्यावेळेलाच आमचे लोकनेते अप्पा आणि युवा माजी आमदार क्षितिज ठाकूर यांची आम्हाला गाईडलाईन होती. सर्वप्रथम वसई तालुका हा स्वच्छ असला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीनं वसई तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी कचरा कोंडी होते जे काही प्रॉब्लेम आहेत हे कचऱ्याचे प्रॉब्लेम सुटले पाहिजेत. संपूर्ण वसई सुंदर झाली पाहिजे. या हिशोबाने आम्ही कमिशनर बरोबर चर्चा केल्यानंतर 2 दिवसा अगोदरच आम्ही एक ॲप चालू केलेला आहे आणि त्या ॲपचं नाव आहे परफेक्ट सर्व्हिस @321. ह्या ॲपवर ज्या वेळेला तुम्ही जाल याचा पासवर्ड देखील सेमच आहे. तेव्हा तुम्ही त्या कचरा ज्या ज्या ठिकाणी कचरा जमलेला आहे त्या कचऱ्याचा एक फोटो त्या ॲपवर लोड करायचा. विथिन 24 आवर्समध्ये तुम्हाला ते कचरा क्लीन करून तुम्हाला त्याच कचऱ्याचे फोटो म्हणजे फीडबॅक तुम्हाला परत येणार आहे. जर ठेकेदाराने हे काम केलं नाही कमीत कमी 10,000 रुपये दंड आम्ही त्यांना आकारणार आहोत. कारण वसई तालुक्यात आज महानगरपालिका आपल्या टॅक्सच्या पैशातनं वसई स्वच्छ करण्यासाठी हे ठेकेदार नेमलेले आहेत. या ठेकेदारांनी काम करावं या उद्दिष्टाने आम्ही हा ॲप डेव्हलप केलेला आहे. ह्या ॲपची जनजागृती होण्यासाठी तुम्ही काही नवीन पावलं उचलणार आहात का? ह्या ॲपची जनजागृती होण्यासाठी आम्ही एक 4-5 दिवसा अगोदरच सर्व हाऊसिंग सोसायट्या आणि महानगरपालिका ह्या आम्ही एकत्र येऊन एक मला वाटतं चर्चासत्र ठेवलेला होता. लोकांमध्ये आम्ही अवेअरनेस केलेला आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये ह्या ॲपची घोषणा आपण पेपरात देखील देणार आहोत. कारण सध्या ट्रायल बेसिस ही ॲप चालू आहे आणि त्यानंतर आम्ही जागोजागी जाऊन एखादं पथनाट्य असू दे किंवा मग यूट्यूब चॅनल मार्फत आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत हा ॲप कसा पोहोचेल यासाठी संपूर्ण काळजी घेऊ. हा जेव्हा तुम्ही ॲप कार्यान्वित होईल त्यावेळेला इथे महानगरपालिकेकडे एखादं नियंत्रण कक्ष किंवा ह्या ॲपवरती मॉनिटरिंग करण्यासाठी एखादी टीम बसणार आहे का? ह्या ॲपवर मॉनिटरिंग होण्यासाठी आमची घनकचऱ्याची टीम बसणार आहेत. त्यांचे जे DMC आहेत त्यांना तशी गाईडलाईन दिलेली आहे की हा ॲप कारण हा ॲप जो असा आहे की ह्याची लिंक ही संपूर्ण महानगरपालिकेतले DMC ॲडिशनल यांच्याबरोबर असणार आहेत. इव्हन कमिशनर देखील त्याला ॲड असणार आहेत. त्यामुळे मला वाटतं संपूर्ण स्वतंत्र टीम बसवायची हीच गरज नाही आहे. जे त्या घनकचरा निगडीत जे अधिकारी आहेत त्यांना इमिजिएटली त्या ॲपद्वारे ते फोटो जाणार आहे. आपल्या महानगरपालिकेमध्ये शहरी भाग आणि गावातला देखील भाग असल्यामुळे गावामध्ये काही ठिकाणी केळीचे खांब किंवा नारळाची तुकडे किंवा लाकडाचा देखील भाग हा आजकाल कचरा म्हणून ते रस्त्यावरती टाकत असतात. तो उचलण्यासाठी महानगरपालिका थोड्याफार प्रमाणात कधी कधी त्यांना नाराजी व्यक्त करतात. ह्याच्यावरती तुम्ही आता गावातून निवडून आलेले आहात आणि तुमच्या गावात संपूर्ण लक्ष आहे, त्यासाठी तुम्ही काही नवीन असं काही विचार करता का? आम्ही नवीन ठेकेदारांना सांगितलेलं आहे. तुम्ही त्यांना डंपर्स वगैरे वाढवायला सांगितलेले आहेत. परंतु आपल्या शेतातलं कचरं आपण एखाद्या फुटपाथवर टाकणं हे मला वाटते आपली मानसिकता तरी तशी नसावी. कारण आपण एखादी फुटपाथ बांधतोय हे लोकांना चालण्यासाठी सुरक्षेच्या हिशोबाने आपण ते बांधलेलं असते. मला वाटतं लोकांनी तशी मानसिकता बनवावी. जर तुम्हाला त्या छोट्याशा कचऱ्यातनं जर खत वगैरे तयार करण्याचे आपल्याकडे अनेक मार्ग आहेत. तर मला वाटतं ग्रामीण भागात जर लोकांना त्याविषयी काही जनजागृती हवी असेल तर आपण मला वाटतं तेही करू. परंतु शक्यतो लोकांनी फुटपाथवर कचरा टाकणं हे मानसिकतेला पटण्यासारखं नाही आहे. परंतु असं नाही आहे टाकल्यानंतर आपण उचलत नाही असंही नाही आहे, आपण उचलतोय. परंतु काही लाकडाचे ओंडके वगैरे असतात हे फार हेवी असतात आणि ते उचलणं मला वाटतं आपले जे कामगार आहेत त्यांना ते शक्य नाहीये. त्यामुळे शक्यतो शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये जर ते कचरा जमवलं तर खूप चांगलं होईल. आपले त्या विभागातले नगरसेवक आहेत त्यांना तुम्ही इन्फॉर्म करा. ते कचरा त्या वेळेला आपण उचलण्याचा प्रयत्न करू. आता शेवटी तुम्ही
स्थानिक लोकांना आणि महानगरपालिकेच्या सर्वच लोकांना हा घनकचरा ॲप जो आहे त्यासाठी तुम्ही काय अपील कराल? मी सर्व नागरिकांना मनापासनं विनंती करतोय आणि त्यांना मी सांगू इच्छितोय की आपली वसई स्वच्छ करण्यासाठी आपल्याला आपल्यापासून सुरुवात करायची आहे. आपण जर आपला परिसर स्वच्छ ठेवला तर रोगराई आणि इतर गोष्टी ह्या वसईत पसरणार नाहीये. तर मला वाटतं लोकांनी आपली मानसिकता बनवावी आणि शक्यतो कोणतंही घनकचरं किंवा इतर कचरं हे रोडवर किंवा फुटपाथवर टाकू नये. जर तुम्हाला शक्यच नसेल आणि जर एखाद्या वेळा तुम्ही टाकलं तर ती एक वेगळी गोष्ट आहे, परंतु मानसिकता जर आपण बनवली तर मला वाटतं वसई तालुका स्वच्छ राहील आणि आपलं आरोग्य सुंदर राहील. आणि आपलं आरोग्य सुंदर राहण्यासाठी आपल्याला आपल्यापासूनच सुरुवात करायची आहे. इंडस्ट्रीमध्ये जो कचरा होतोय त्यासाठी आपली एक स्वतंत्र टीम आहे. आपण त्यांना सांगितलेलं आहे की इंडस्ट्रीचे लोक देखील आपल्याला टॅक्स भरत असतात, तर ते कचरा स्वतंत्रपणे उचलून म्हणजे त्यासाठी आपण एक वेगळी व्यवस्था केलेली आहे. त्याच पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी लग्न समारंभ असू दे किंवा जे पार्टी हॉल्स वगैरे आहेत त्या ठिकाणी जास्त कचरा होत असते, तर तसे आपण त्या ज्या ज्या लोकांचे असे हॉल्स वगैरे आहेत त्यांना आपण तसं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की शक्यतो तुम्हीच जर तुमच्या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर चांगलं होईल. परंतु 99% आपले कर्मचारी, आपले घनकचरा विभाग डिपार्टमेंट ते कचरा उचलत असते आणि आम्ही तसे त्यांना गाईडलाईन दिलेला आहे, कारण आपल्याला आपला विभाग हा स्वच्छ ठेवायचा आहे. तर मार्शल लोपिस यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आपला वसई, आपला एरिया हा स्वच्छ व्हावा आणि रोगराई मुक्त राहावा म्हणून आम्ही ह्या ॲपची निर्मिती केलेली आहे. आणि ह्या ॲपची जर का लोकांनी वापर केला तर आपला एरिया अजून स्वच्छ होण्यासाठी मदत होणार आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.